लांब असेल मला कळत नव्हतं जेवणला भेटायचं. तो दोस्तों दिस इज टुडे 27 अगस्त 2025. तो आज हम सर्वेश पाटिल जी को मिलने के लिए आए हैं, तो वो राय लेते हैं, उनका जो भी एक्सपीरियंस है वो पूछ कर लेते हैं. तो पाटिल जी, आपको क्या लगता है, मतलब जब दोस्त साथ में आते हैं तो कैसा लगता है? अरे दिन बन जाता है एकदम ना, अच्छा लगता है, मजा आ गया है, पूरा स्ट्रेस वगैरह आपका फ्री होता है? स्ट्रेस फ्री हो गया. पण तुम लोग जब आए तो मेरे एक्सप्रेशन देखे होते, एक्सप्रेशन काहीच नव्हते. यस, आप थोड़े से मतलब मुरझे बगीचे के फूल के जैसे दिख रहे थे. थोडं 2 दिवस जरा टफ गेले ना, हाँ, त्यामुळे जरा टेन्शन होतं. वाह, आता मी फ्री झालो मला, गुड गुड गुड. दिस इज आवर फ्रेंड, बरं वाटतं मला. है ना. और हेमंत, आपको कैसा लगा आके? बहुत अच्छा लगा मिलके डायरेक्ट. मराठी, मी मराठी आहे, मी मराठीतच बोलणार. यस यस, दिस इज जय महाराष्ट्र. खूपच चांगलं वाटलं, आपल्या मित्रमंडळींना भेटून खूप दिवसापासूनची इच्छा होती. या चांगल्या एक टायमिंगची गरज होती आणि गणपती बाप्पांचं दर्शन पण झाले. त्याचमध्ये डायरेक्ट मित्रमंडळींचे पण आनंद झाला भेटून. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून डायरेक्ट मनात बस हर्ष सुटला. असंच भेट होत राहावी. पण आज हरल्याबद्दल कसं वाटतं? हरल्याबद्दल तर डायरेक्ट माणसाचं काय जीवनातलं ते सारच आहे डायरेक्ट. आम्हाला जुनीच आठवले हेमंत हरल्यामुळे. हेमंत हरल्यामुळे ते होतं. ये देखिए, एक नंबर, ये जो फर्स्ट नंबर है इनका है, सेकंड नंबर ये आए हैं, ये थर्ड नंबर ये बंदा, ये जो ऑलवेज विनर रहता है, गॉड का पसंदीदा बंदा. और ये लूजर तरी पण झुकेगा नाही साला. हा, तर मस्त वाटलं का, म्हणजे मित्रांना भेटून कसा एक्सपिरियन्स काय? एक्सपिरियन्स काय असणार आहे डायरेक्ट भाऊ. एक्सपिरियन्स असं ते शब्दातून मांडू शकत नाही तसे एक्सपिरियन्स माझा डायरेक्ट. म्हणजे मित्रांना भेटलं की स्ट्रेस फ्री वाटतं, म्हणजे काय सगळं, म्हणजे जे काय आपलं जीवनामध्ये चाललंय ते सगळं विसरल्यासारखं वाटतं. रेग्युलर तेच रुटीन या, उठा कामावर जा, परत डायरेक्ट रात्री या, जेव्हा झोपा तेच परत रेग्युलर रुटीन. काय मजा नाही त्याच्यामध्ये. पण एक दिवस असं मित्रांना दिल्यावर असं वाटतं की डायरेक्ट हा यार खरं जीवनात काहीतरी आहे जे आपण मिस करतो. तेच असलं जीवनाचं सुख इकडे आहे भाऊया. पाटील, ते जे काय बोलला ते खरं वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे. बरोबर आहे ना. तरी पण फोन नाही करत, मेसेज नाही करत, त्याचं काय? मग तरी तो वेळ काढून तो आलेला आहे. आलाय ना आज? त्याला जायची इच्छा नव्हती. आज खरंच म्हणजे हेमंतला जॉबवर जायचंय. तो जॉबवर 2-3 तासासाठी सुट्टी काढून आलेला आहे, पण त्याची इच्छा होत नाही जायची. पण मी पण म्हटलं की बाबा कशाला घाई करतो, अशी एक तर दिवस आहे साला. ऑलरेडी आपण किती 1 वर्षाने आम्ही भेटलो. म्हटलं थोडंसं पाटलाने पण थोडंसं फोर्स केला, तर त्या विनंतीला मान देऊन भाऊ थांबलेला आहे. तर काय बेस्ट वाटतं, तो सेक्सी दिसतो, हॉट दिसतो, माहिती नाही. हेमंतचे मी धन्यवाद मानतो. आल्याबद्दल कधी फोन नाही, काय नाही. असं नका बोलू यार, तुमचा रिप्लाय व्हॉट्सअपवर असतो त्यात काही नाही. फोन करा सॉरी डायरेक्ट. त्याच्याबद्दल ती तुमचीच कंप्लेंट आहे, ती घरवाल्यांची पण तीच सेम कंप्लेंट आहे. बायकोला तर वेळ देत जा बाबा. नाही बायको नाही, लग्न नाही झालंय माझं. पाटील मी एकदम बघा, म्हणजे अपेक्षा काय माहितीये का, लग्न झाले तरी बाहेर हात मारता यावा. अशी काहीच इच्छा नाही माझी. डायरेक्ट पाटील, इच्छा हीच आहे की नाही? जपून ठेवा व्हिडिओ, कधी पण कामाला. तोंड बघा. नाही म्हणजे इच्छा काय सांगतो मी तुम्हाला, मी क्लिअर बोलतो. आपण स्पष्ट वक्तेपणा आपला अंगी बाण आहे. त्याची इच्छा काय, म्हणजे आपल्याला गर्लफ्रेंड आहे समजा. आता मला आता सध्या नाही, सिंगल आहे. पण जर भाऊ बघा ते कसं आहे, नाही पाऊस नाहीये. एक फोटो बघा, फोटो झाला पाहिजे आपला. फोटो काढू. हा, तर विषय हाच की थोडासा विषय आपण थांबू, परत कंटिन्यू करू आपण विषय. लक्षात ठेवा, या माणसाला आज आपण सोडणार नाही. हा, म्हणजे विषय क्लिअर करतो. इच्छा काय असते सांगतो काय मंचनेशन मध्ये जायचं काय? नाही, पण मंचनेशन मध्ये गेलो असतो आम्ही. पहिला हा विषय क्लिअर करतो, नाही ते विसरेल. इच्छा काय, म्हणजे मी लग्न झालं नाही असं का म्हणतो माहिती आहे का, बाहेर कुठून मिळाली एखादी गर्लफ्रेंड वगैरे, किंवा आता आपला व्हिडिओ खूप लोक मिलियन्स मध्ये लोक बघतात, तर एखादी त्यातली एखादी आवडली वगैरे, भेटली, तर हे सगळं एक्सपेक्टेशन असतं.
बघा हे कसं डायरेक्ट ह्या लोकांची अशी इच्छा आहे की असं एका पोराला डायरेक्ट मॅरिड वगैरे दाखवून त्यांचे युट्यूबचे लाईक वगैरे वाढणार, त्यांचे फॉलोअर वाढणार, यासाठी हे लोक हे करतात. यांच्यावर विश्वास करू नये. मी एकदम सिंगल हॉट 19-20 वर्षाचा पोरगा आहे. कोणी असेल तर नंबर देऊ शकता डायरेक्ट. पाटील किती वर्षाचा? 25 तब्बल 29 वर्षाचा टोनगा आहे. हे सगळे तर मोबाईल हो हो माझा